हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? तर मजेत राहा, आनंदित राहा, खुश राहा, मस्त राहा. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे खानदेशी आस्वाद. तर आज आपण मस्त अशी तर्रीदार झणझणीत खानदेशी शेवभाजी बनवणार आहोत. आता आपण साहित्य बघूया. त्यासाठी मी 2 कांदे घेतलेत, एक छोटा टोमॅटो, थोडंसं खोबरं, 5-6 पाकळ्या लसणाच्या, कढीपत्ता आणि शेव. कांदा उभा पातळ कापून घ्यायचा आहे आणि तुम्ही जाड बारीक कापून भाजला तरी चालेल किंवा डायरेक्ट गॅसवर भाजला तरी चालेल. आणि टोमॅटो पण आपल्याला जाड बारीक कापून घ्यायचा आहे. आता इकडे मी पॅन गरम करायला ठेवलाय, त्याच्यात 1 चमचा तेल टाकलंय आणि कांदा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यात कांदा भाजताना थोडा वेळ लागतो. कांदे आपल्याला थोडेसे हलके ब्राऊन भाजायचे, अजून थोडे कच्चे आहेत. अजून मी थोडासा भाजून घेणार आहे. तर अशा प्रकारे कांदा भाजायचा आहे आपल्याला. आणि कांदा काढून लगेच मी त्याच पॅनमध्ये खोबरं टाकलंय. खोबरं पण फक्त ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे, जास्त काळपट नाही करायचं आहे. आणि खोबरं काढल्यानंतर मी टोमॅटो अर्धवट भाजून घेतलंय. आता कांदा, खोबरं आणि टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यात मी लसूण टाकणार आहे आणि हा मसाला थंड होऊ द्यायचा. मग मिक्सरच्या भांड्यात टाकून 1-2 चमचे पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचा आहे हा मसाला. आता मी इकडे कढईत अंदाजे 2 चमचे तेल घेतले आणि तेल हलकं गरम झालंय. आणि शेवभाजीत तेलाचा वापर जास्तच असतो, शेवभाजी किंवा मसाले भाजी. तर त्यात मी आधी मोहरी टाकून घेतली, मग जिरं टाकलं, कढीपत्ता आणि जे वाटण वाटलं होतं आपण कांदा, खोबरं आणि टोमॅटोचं, ते टाकून घ्यायचं आहे. आणि मी हे वाटण वाटताना पाण्याचा वापर जास्त केला नाही आहे. पाण्याचा वापर जरी तुम्ही जास्त केला असेल वाटण वाटताना, तर सगळं पाणी आटू द्यायचं. त्याला आपोआप तेल सुटतं, तोपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता मी सुके मसाले टाकून घेणार आहे. तर 2.5 चमचे मी लाल तिखट टाकलंय आणि हिरवी मिरची पावडर जास्त तिखट नाही म्हणून मी थोडीशी जास्त टाकली. 1 चमचा मसाला टाकलाय मी इथे, किचन किंग मसाला वापरलाय आणि अर्धा चमचा हळद. आता हे मसाले पण परतून घ्यायचे आहेत आणि मी याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण मसाले खाली लागायला नको म्हणून. तर मिक्सरच्या भांड्यात आपण जो काळा मसाला काढला होता, थोडासा लागला होता, मी त्याच्यात पाणी टाकून ते मिक्स करून तेच पाणी याच्यात टाकलंय. आता मी बाजूच्या गॅसवर 1 ग्लास गरम पाणी करून घेतलं होतं. गरम पाणी टाकणार आहे मी, कारण गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तरी पण छान येते. आता मी इकडे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर. तुम्ही बघू शकता भाजीला किती मस्त तर्री आली आहे आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही भाजी. आणि थोडंसंच पाणी टाकायचं, कारण मी 2 जणांच्या अंदाजाने भाजी केली आहे. तर हे बघा, भाजी मस्त अशी तर्रीदार झाली आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत बाय.